प्रेज द लॉर्ड. जय मसीह की. देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. परमेश्वर पिताने सुंदर असा दिवस दाखवला आहे. युवानकुल शुभवर्तमान 20 अध्याय 31 वचन. येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा आणि विश्वास ठेवून तुम्हाला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावा म्हणून लिहिले आहेत. आमेन. हालेलुया. माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, देवाचं वचन सत्य आहे, जिवंत आहे, कार्य करणार आहे. हालेलुया. देवाचं वचन सांगते, देवाचा असा इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नये, त्यांना जीवन मिळावा. हालेलुया. एक दिवशी प्रभू येशू आपल्या शिष्यांना विचारला, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? शिष्य म्हणाले, काही एरम्या संदेश म्हणतात. हालेलुया. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? सिमोन पेत्राने उत्तर दिला, आपण ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहे. प्रेज द लॉर्ड. येशू म्हणाला, सिमोन, माझ्या स्वर्गीय पित्याने तुला प्रगट केला आहे. हालेलुया. हालेलुया. मांस आणि रक्तने न हो, तर माझ्या स्वर्गीय पित्याने तुला प्रगट केलं आहे. हालेलुया. आणि खरोखर येशू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहे. आणि जो कोणी विश्वास ठेवतो की येशू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहे, त्याच्या ठाई देव राहतो, तो देवाच्या ठाई राहतो. हालेलुया. आणि खरोखर येशू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र असून तुमच्यासाठी, माझ्यासाठी ह्या जगामध्ये जन्म घेतला. हालेलुया. की मनुष्याला जीवन मिळावा, मुक्ती मिळावा, आनंद शांती मिळावा, स्वतंत्र मिळावा. ह्याच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त कुवारीच्या पोटी गर्भधारण केला आणि जगामध्ये जन्म घेतला. हालेलुया. आणि जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताला आपलं वैयक्तिक तारणारा प्रभू म्हणून अंतःकरणातून स्वीकारतो, त्या व्यक्तीचा तारण होते, मुक्ती मिळते, जीवन मिळते. हालेलुया. विश्वास करा. माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, देवाचं एकच इच्छा आहे. हालेलुया. वचन सांगते, मनुष्याला एकदा मरण कोणी नाही ठेवलेलं आहे. हालेलुया. प्रत्येक जण एक दिवशी जग सोडणार आहे. हालेलुया. पण देवाचं एकच इच्छा आहे. देवाचं वचन सांगते, जो कोणी पुत्र विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेलं आहे. पुत्र म्हणजे येशू देवाचा पुत्र आहे. आणि जो कोणी ईश्वर विश्वास ठेवतो त्याचा तारण होतो आणि त्याला स्वर्गात जीवन मिळतो. विश्वास ठेवा.